नमस्कार मैत्रिणींनो, आज नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहे, साधं आणि सोपं वरण कसं बनवता हे तुम्हाला दाखवते। चवदार आणि तोंडाला चव येण्यासारखं असं वरण आपण बनवणार आहे। मूग डाळ आणि तूर डाळीचं वरण। तर मूग डाळ आणि तूर डाळ प्रथम आपण शिजवून घेतलेले आहे। हे बघा अशी घट्ट चांगली शिजली। त्याच्यात 2 टमाटे टाकले, 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। 4 हिरव्या मिरच्या आणि 2 टमाटे टाकलेले, मूग आणि तूर डाळ अशी चांगली शिजवून घेतली। तर आज आपण वरण बघणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवलंय। कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि जिरे आणि मीठ आणि हळद। तर आता आपण हा लसूण याच्यात ठेचून घेणार आहोत खलबत्त्यात। जिरे बी थोडेसे टाकणार आहोत फोडणीसाठी, कारण बिना ठेचल्याचं आहे ना चांगलं नाही बनत आणि चव नाही येत। असं खलबत्त्यात अर्धवट असं ठेचून घ्यायचं जिरं आणि लसूण। आता हा जिरं लसूण आपण बारीक चांगला असा अर्धवट ठेचलेला आहे। हे बघा अर्धवट ठेचलेला आहे। डाळ बी आपली चांगली शिजलेली आहे। आता आपण फोडणी देणार आहोत। तर हा बघा लसूण आणि जिरे आपले ठेचून झालेले आहे। ते वरणासाठी काय काय लागतं ते तुम्हाला मी दाखवलं आहे। साधं आणि सोपं वरण बनवणं। आता आपण ही कढई ठेवलेली आहे। कढईचे तेल टाकलेलं आहे। आता त्या कढईत आपण तडका देणार आहोत। कढीपत्त्याचा असं तडका देणार आहे। चांगला लालसर असं चांगला तडका देणार आहोत। कढीपत्ता आणि लसूण आणि जिरे चव येण्याचं खमंग वरण बनवणार आहोत आपण। तर हा तडका चांगला बसलेला आहे। आता त्याच्यात आपण परत लसूणचा चांगला अर्क उतरतो। आपण काय कापून टाकतो लसूण, कापून टाकल्याने त्याचा काय अर्क वरणाला उतरत नाही। तर कधी बी लसूण हा ठेचून घ्यायचा मग टाकायचा। मग लसूण ठेचला ना तर तो चवदार लागतं आणि वरण बी चांगलं लागतं। तर आता बघा आपण कसं करणार आहे। आता आपण वरण डाळ टाकणार आहोत। आता आपण ही डाळ टाकलेली आहे। आता त्याच्यावर आपल्याला थोडी हळद टाकायची आहे। तर आपण हळद ह्या कुकरमध्ये टाकणार। अशी थोडंसं पाणी टाकणार हळदीला आणि हे आता आपण याच्यात ओतून देणार आहोत। खमंग असं वरण आपण बनवलेलं आहे। मग त्याच्यात चवीसाठी हे बघा मीठ घेतलेलं आहे। हे मीठ टाकलेलं आहे आपण। हे बघा वरणाला कसा रंग आलेला आहे। वरण बघा किती छान झालेलं आहे। मीठ टाकलेलं आहे चवीनुसार।
असं वरण तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. या पद्धतीचं वरण तुम्ही बनवा, खायला बी टेस्ट आणि एकदम मस्त. हे बघा, चवदार, तोंडाला अशी चवच येईल तुमच्या. जे खाईन त्याच्या तोंडाला चव. असं बनवून बघा. मुलांना, लहान मुलांना एकदम पोळीबरोबर खाता येतं, डाळ भाताबरोबर. असं वरण साजूक जेवण करा, आजारपणा वाढत नाही. आरोग्याला मूग डाळ ही खूप चांगली असते. तर ह्या पद्धतीने तुम्ही वरण बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तर आता आपलं हे वरण उकळत आहे. तर आता आपण उकळून देऊ त्याला. थोडंसं झाकण ठेवू त्याच्यावर. चला आता आपण वरण उकाळलं का नाही बघून घेऊ. बाय बाय, इतकं सुंदर वरण झालंय. तर ते वरण काय म्हणावं, असं भारी झालंय. खाणाऱ्याला तोंडाला चवच येईल. बघा, आपलं वरण उकळून गेलेलं आहे. किती छान वरण झालंय. मीच नाही बोलत, हे तुम्ही सर्वांनी बोललं पाहिजे का खरंच वरणाची रेसिपी खूप छान आहे. या पद्धतीनेच तुम्ही वरण बनवा, खा. भाकरी, भात आणि ठेचा, लोणचं आणि वरण, डाळ भात असं जेवण करा. अशा जेवणाने आरोग्य खूप चांगलं असतं. अशी आजची रेसिपी तुरीचं आणि मुगाचं वरण.